आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत शाहिद खान आणि अहमद बलेरे. 3-3 षटकांचा हा देखील सामना असेल. झटपट क्रिकेट. एक मोठी धावसंख्या फलकावर लावण्याचा मनसुबा फलंदाजांचा जरूर असणार आहे, परंतु दुसरीकडे गोलंदाज त्यांना थांबवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धारदार आक्रमण आहे वाफाळे बी संघाकडे. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बघायचं आहे तो निर्णय सार्थक ठरवतील का गोलंदाज. पहिल्या षटकासाठी प्रथमेश विशे पहिल्या बॉलचा सामना करेल शाहिद खान. सेमीफायनल नंबर 2 पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु नो मॅन्स लँडमध्ये नशिबवान ठरलाय शाहिद. फिल्डर नव्हता बॉल खाली आणि 2 धावा मिळतील. अकाउंट ओपन होत असताना पहिल्याच बॉलवर शाहिद खानचं आणि BCC बोरिवली संघाचं. चांगली सुरुवात आपण प्रथमेशची इथे म्हणू शकतो, कारण पहिल्या चेंडूवरती कुठेतरी शाहिद खानची विकेट्स मात्र धोक्यात होती. फटका भरपूर पाहिलं तर वेल हवेतमध्ये राहिला आणि सेफ लँडिंग मात्र आपण होताना पाहिलं. 2 धावेने मात्र सुरुवात केली आपल्या इनिंगला. आज या स्पर्धेचा आपण विचार केला तर पहिला संघ ठरला ज्यांनी थेट फायनलचं तिकीट बुक केलं आहे एकविरा स्पोर्ट भादाणे संघाने. आणि त्यांच्या किस्सात मात्र कोणता संघ फायनल खेळणार, जगेश वाफाले ब की BCC बोरिवली. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट हवेत आहे. ऑफ साईडला पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन पडलाय. बाउन्सवर बॉल कलेक्ट केला जातोय पॉईंट एरियामध्ये. तोपर्यंत एक धाव मिळते. टायमिंग चुकतंय शाहिदचं. जास्त जोरात खेळण्याचा तेथे प्रयत्न करताना दिसतोय. हो निश्चितपणे कारण हा जो फटका जो पहिला तो कॉन्फिडन्स लेवलचा नव्हता. अगदी पॉईंटकडे जरूर आला, पण तोही चेंडू मात्र पाहिला तर अगदी प्लॅनिंग झाला. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. एक यशस्वी स्पर्धा भोकरीकरांची आपण पाहिली. श्रावण स्मृती चषक 2026 4 दिवसांची स्पर्धा आणि एक जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आणि आपण नियोजन पाहिलं. हो फुलटॉस परपेड मिडल पाहायला मिळतो आणि प्रतीकच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. नशिबाचा 4 धावा BCC बोरिवली संघासाठी. खराब क्षेत्ररक्षण ही अपेक्षा अजिबात नव्हती कोणालाही. प्रतीक विषयकडून सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी तो माहीर असलेला खेळाडू आहे, परंतु यावेळेला बॉल त्याला अडवता आलेला नाही आहे. प्रतीक विषय आणि जयेश हे 2 खेळाडू आपल्याला सीमारेषेवर तैनात पाहायला मिळत आहेत. दोन्ही ऑन साईडला तैनात करण्यात आलेले आहेत पॉवर प्लेच्या दरम्यान. पहिला चौकार अहमदच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 7. प्रथमेश ज्यानं कालचा दिवस गाजवला होता, खरं तर बॅटनं सामना जिंकून दिला होता. हो काय वेग आहे. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका आणि कॅच ड्रॉप. कव्हर पॉइंटला चूक. सोप्पा झेल होता अगदी. चुका घडतायत. मुकेश होता यावेळेला बॉलच्या खाली. यापेक्षा सोप्पा झेल सेमीफायनल लढतीमध्ये काय असेल. हो निश्चितपणे भरपूर मोठी चुकी आपण तिथे म्हणू शकतो. आणि एबीला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळाला आणि आता मात्र त्याच्या जागेमध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल पाहायला मिळतोय. आज मान्यवरांची रेल छेल व्यासपीठावरती. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की आज भोकरी गावावरती या स्पर्धेवरती किती अपार प्रेम आहे. आणि आपण बघितलं या स्पर्धेचं आयोजन खरं तर सोमवार ते गुरुवार असं करण्यात आलं होतं. वर्किंग डेजमध्येच जास्तीत जास्त सामने खेळवण्यात आलेले आहेत, तरी देखील प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिलाय. खोलात टाकलेला बॉलला पिच फटका आणि यावेळेला मात्र जबरदस्त कॅच एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. सुंदर झेल फलंदाज बाद. शाहिदच्या खेळीचा अंत होतोय. पहिला झटका बसतोय BCC बोरिवली संघाला. जरूर आज BCC बोरिवली संघ सेमीफायनल सामना खेळतो आणि आपले सर्वांचे लाडके समालोचक ज्यांनी अनेक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे गुरुवर्य समालोचक सिद्दीक भावे सरांच्या माध्यमातून BCC बोरिवली संघाला आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पाहण्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सिद्दीक भावे सर. आपलंसुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 8 धावांवर पहिला धक्का. यस मला देखील काही वेळापूर्वी त्यांचा कॉल आला होता. आयोजकांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. थँक्यू सो मच सिद्दीक सर. आणि दोन्ही संघांना खरं तर त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु आज अजय कोणता संघ फायनल खेळणार, कोणत्या संघाचं स्वप्न अपूर्ण राहणार आणि कुठल्या गावामध्ये आज गुल्हाल उधळला जाणार, थोड्याच वेळात त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत येणार आहे. आणि काय ट्रॉफीज पाहतोय अजय. आणि या सर्व ट्रॉफीज AG ग्रुपचे अध्यक्ष माजी सरपंच ग्रामपंचायत ढोलेचे सचिन शेठ गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले. डान्सिंग ट्रॅक शॉट मिड ऑफला शत्रसिक तैनात
आणि तिथे झेलवाच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज आहात मुल्ला या ठिकाणी बाद झालाय. विकीस्फोट कुक्षे संघाच्या अगेन्स्ट आहात हिरो ठरला आणि इथे मात्र 0 राहिलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि मागील दोन्ही चेंडूमध्ये प्रथमेशने मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त करून दिल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होता असताना BCC बोरिवली संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 8 प्लस इथे जयगणेश बापाला संघाला 2 धाबे पॅनलाइज केलेला आहे कारण 12 खेळाडू त्यांचा आहे परंतु संघाच्या ड्रेस कोडमध्ये नाही आहे. तर 8+2 लक्ष असू द्या पलक्यावरती 8 धावा होत्या आता 10 धावा असतील याची नोंद घ्या. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. सुरुवातीला क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नव्हती. डीपमध्ये मिसफील्ड प्रतीककडून तो चौकार गेला. तदनंतर कव्हर पॉईंटला झेल ड्रॉप झाला होता परंतु शेवटचे 2 बॉल्स तिकडे मात्र फिल्डरची साथ देखील मिळाली आणि अखेर सक्सेसफुल षटक समाप्त केलंय प्रथमेश विशेनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा होत्या परंतु पेनल्टीच्या 2 धावांचा ॲडव्हान्टेज इथे मिळतोय BCC बोरिवली संघाला. प्रतिस्पर्धी संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे त्यामुळे 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 3-3 षटकांची ही लढत आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सुरुवात जशी पाहिजे होती तशी करता आलेली नाही आहे BCC बोरिवली संघाला. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. आहदनं मागचा सामना गाजवला होता त्यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. पावलांचा चांगला वापर केला परंतु फटक्यामध्ये त्याला उंची प्राप्त करता आली नाही. मिडऑफला क्लिअर करू शकला नाही. हो निश्चितपणे आणि त्याच्यामुळे पाहतो की झेल थोडंसं मात्र तिथे आसान राहिलं त्या मिड ऑफच्या फिल्डरला. नवीन गोलंदाज प्रतीक विषय आणि त्याचा स्वागत केलं फलंदाज एबीनं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा सिक्सर आणि टाळ्यांचा गजर BCC बोरिवलीकरांचा. चांगला फटका परंतु धोका जास्त होता. या फटक्यामध्ये देखील रिस्क तर घ्यावीच लागणार आहे आणि फिल्डर आपण बघतोय की जो छोट्या उंचीचा छोट्या चणीचा खेळाडू आहे. आकाश विषय बाउंड्री लाईनवर एक उंचपुरा खेळाडू असता तर कदाचित हा झेल झाला असता आणि फिल्डर थोडासा आतमध्ये देखील होता. 6 धावा मिळत आहेत. महत्त्वाचा षटकार हेमश बलेरेच्या बॅटमधून. अगदी तोलून मापून मारलेला सिक्सर आपण पाहतोय पण तो रिझल्ट जर पाहिला तर BCC बोरिवली संघासाठी चांगला आलाय. जरूर धोका होता परंतु म्हणतात ना अजय की रिक्स में बरकत मिळते आहे आणि ती आता रिक्स तुम्हाला मात्र इथून घ्यावीच लागेल कारण हा छोटा मोठा आता युद्ध नाही आहे तर हा महायुद्ध आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो फायनल खेळणार आहे आणि त्यानंतर प्रतिमेशचा मात्र या ठिकाणी प्रतीकचा मात्र इथे पलटवार पाहायला मिळतोय. अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पंचाचा लेग बॅकचा इशारा सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि आता मात्र पहा की बोरिवली गावातील आता मात्र प्रेक्षकांची गर्दी आता इकडे वाढत चाललेली आहे आणि थोड्या वेळाने जर आज संघ फायनलमध्ये पोहोचला तर अजय इथे मला असं वाटतं की जागा शिल्लक राहणार नाही. दोन्ही गावकऱ्यांची तशीच परिस्थिती आहे. वाफाळे B संघासाठी देखील जबरदस्त सपोर्ट आहे. त्यांचे देखील बरेचसे पाठीराखे इथे उपस्थित आहेत आणि BCCचे देखील बरेचसे पाठीराखे उपस्थित आहेत. भोकरी गावातील आपल्याला क्रिकेट फॅन्स पाहायला मिळत आहेत. बरेचसे न्यूट्रल फॅन्स देखील आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय. एक धाव येथे मिळणार आहे पापा सुसेला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर असताना BCC बोरिवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे आणि आज त्यांनी प्रथम बॅटिंग करत असतानाच यापूर्वीचे 3 सामने जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना ती संधी देण्यात आलेली आहे परंतु तुर्तास आपण बघितलं आहे की बॅटिंग तेवढी चांगली झालेली नाही तरी देखील एक चांगला स्कोर जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फॉलिंग स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. टायमिंग व्यवस्थित जुळवता आलं नाही आहे. एकच धाव मिळणार आहे ॲमशला. धावसंख्या 19. हो निश्चितपणे परंतु आज जयगणेश वापाले बसला सुद्धा मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल कारण आज आपण BCC बोरिवली संघाचा जे विचार केला तर मात्र प्रॉपर फलंदाज झरार मुला आज इंजर्ड आहे आणि आता मात्र कुठेतरी त्याचा फायदा घेण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी त्या मात्र एका दुसरी जर विकेट तुम्ही जर प्राप्त केली तर तुम्हाला पुन्हा या सामन्याच्या अनुषंगाने फ्रंटफुटला येऊ शकता. डीजे थोडंसं व्हॉल्यूम कमी करा डीजे. 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि आता हा मोठा फटका आहे. उंच उडवलाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय आकाश विषय. ही टेक्स द कॅच. सुपर्ब कॅच. बिग विकेट गोज डाऊन. हो आणि या फटक्या पाहणं की या ठिकाणी पापानं आकाशामध्येच खेळला होता अगदी आकाशाला व्यवस्थित घालण्यासाठी आणि चेंडूखाली सुद्धा आकाशच उभा होता. काय स्वतःवरती कंट्रोल दाखवलाय. अतिशय सुंदर त्या ठिकाणी जजमेंट. अनुमान चांगला आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या ओंजलीमध्ये चेंडू त्याने कैद केला आहे आणि फलंदाज पापा सुसे पहा अजूनही पापाला विश्वास होत नाही की चेंडू बाउंड्रीला जे पलीकडे गेला का नाहीये. त्याचं कारण फार जास्त उंच त्याने बॉल खेळला होता.
एवढी जास्त उंची मिळाल्यानंतर सीमारेषा क्लिअर करणं थोडंसं कठीण असतं आणि तिकडची ती बाउंड्री जी आहे आपण बघतो लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान ती थोडी लांबवरची देखील सीमारेषा आहे. ते देखील एक कारण राहिलं आहे. क्लिअर करू शकलेला नाही आहे, परंतु काय झेल पकडला आकाश विशेनं. अफलातून कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. 19 धावांवर हा तिसरा धक्का बसला आहे पापाच्या रूपात. नवीन बॅटर बाबू नाचन ऑन स्ट्राईक. स्लाइस केलंय बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. आउटस्टँडिंग कॅच. आणखी एक कमालीचा झेल, आणखी एक फलंदाज फेल. ग्रेट कॅच बाय प्रतीक विशे. बाबू नाचनला अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. बॅक टू बॅक झटके लागत आहेत आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 4 बाद 19. आणि दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी एकविरा भादाने संघाचे कट्टर समर्थक दत्ताजी ठाकरे यांचा शुभागमन झालेला आहे. काकांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, कारण आपल्या गावातील मुलं फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांना आपल्या मुलांचा आणि आपल्या गावाचा अभिमान आहे. काका तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे पार्शिक बँकेचे सहकारी गिरीश जाधव हे सुद्धा आज उपस्थित आहेत. विनंती असेल की गिरीश या आपण व्यासपीठावरती आमचं मनापासून तुमचं आम्ही स्वागत करतोय. 2 षटकाचा खेळ संपन्न आणि फलक्यावरती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, या षटकामध्ये पाहिल्या आपण 9 आल्या आणि 2 धावा पॅनल्टीच्या. असा सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतात एक्सपर्ट स्कोरर कुमार अनिकत जबरदस्त कार्य करतायत. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है. अथर्व विशे के हाथ में गेंद, जो कि लगातार अंतिम ओवर करना पसंद करते हैं. स्ट्राइक अहमद के पास है. अहमद भी ऐसी सिचुएशन से कई बार गुजर चुके हैं. आखिरी ओवर में कई बार अच्छे शॉट्स खेले उन्होंने. बढ़िया गेंद, उतना ही खूबसूरत स्ट्रोक ड्राइव कर दिया है. डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर है वहां पर. एक रन पूरा किया, 2 लेना चाहते हैं. ओहो, थ्रो उतना सटीक नहीं था और विकेट कीपर भी उसको ठीक तरह से गैदर कर नहीं पाए. आखिरकार 2 रन्स कंप्लीट. अहमद ने जिम्मेदारी ली है स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास पूरा करते हुए. जरूर ही एक प्लॅन होते एमएसला बात करायची. जर तुम्ही गोलंदाजी एनकडे जर फेकेबाजी केली तर आय थिंक इकडे राहील सुद्धा मात्र बाद होऊ शकला असता, परंतु त्यांना एबीची विकेट्स हवी आहे आणि त्याच्यामुळे सर्व काही या ठिकाणी हे प्लॅनिंग सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहेत. वाफले करायचे आपण सध्या पाहत आहोत. बिल्कुल 1 रन बचाया जा सकता था, लेकिन अहमद को टारगेट करने की कोशिश की गई. एक और शानदार गेंद इस बार बिल्कुल जड़ में. क्या फिर से 2 मिलेंगे? जोखिम उठाया है विकेट कीपर, इस बार गलती नहीं करेंगे. अहमद रन आउट. जबरदस्त. आणि अथर्वने या स्पर्धेमध्ये आय थिंक अजय एक विकेटचं हॅट्रिक सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये कंप्लीट केलेली आहे. आणि आज आपण पाहिले की सेमीफायनलच्या लढतीमध्ये विजू गीतेनं दुसरी विकेटचं हॅट्रिक मात्र कंप्लीट केली. आणि काय आज सेमीफायनलच्या लढतीमध्ये अथर्व चमकदारी कामगिरी करतोय. जबरदस्त अगदी योग्य टप्पा त्याने पीक केला आणि सातत्यानं एबीला मात्र त्याने बीट केला. पहिल्या चेंडूवरती सुद्धा मात्र एबीनं रिक्स सुचवली. 2 धावा तिथे मात्र अगदी कशाबशा पूर्ण केल्या गेल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र दुहेरीचा प्रयत्न करत असताना त्याची मात्र विकेट्स. एकूण संघटित धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 5 गडी बाद 22 धावा पाहायला मिळतात आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ लेना बाकी. हालांकि अहमद का योगदान अच्छा रहा इस मैच में. 15 रन उन्होंने बनाए. टीम का स्कोर मात्र 22 रन है. अन्य बल्लेबाज कुछ खास योगदान नहीं दे पाए हैं. नए बैटर सफवान अब क्रीज पर पहुंचे हैं. दोनों भी नए बल्लेबाज है क्रीज पर, राहिल और सफवान. ये 4 गेंदें जो बची है काफ़ी अहम है. मेक श्योर करना होगा बल्लेबाजों को कि डॉट गेंद ना खेले. 1 रन भी आता है हर बॉल पर तो वो 4-5 रन, एक आध बड़ा स्ट्रोक आता है तो शायद 10 रन भी जोड़े जा सकते हैं. और उतने रन्स आते हैं तो एक फाइटिंग टोटल बनेगा वहाँ पर. 30-32 के आसपास भी मुझे लगता है कि अच्छा मैच बन सकता है, क्योंकि बड़ा मैच है, प्रेशर वाला मैच है. अथर्व चले राइट आर्म राउंड द विकेट. नीचे रहती हुई गेंद, कुछ समझ नहीं पाए थे बल्लेबाज. बल्ला तो चलाया लेकिन संपर्क बना नहीं पाए हैं और कोई रन नहीं. परंतु अजय इथून आपण जर जय गणेश वापाले बस संघाच्या दृष्टिकोनात जर आपण बोललो तर त्यांचं एक ध्येय असेल की आपण अंडर 30 जर इथे बीसीसी बोर्डी संघाला जर आपण थांबवलं तर एक अचीवमेंट असेल आपल्यासाठी आणि तो प्रयत्न अथर्व विषय करतोय. मेरे ख्याल से तो 25 तक शायद वो रोकना चाहेंगे. जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं अथर्व, अच्छे रिदम में है. ओवर पिच लॉफ्ट किया है, सामने फील्डर पहुंचे लेकिन कैच नहीं कर पाए. प्रयास अच्छा था, जल्दी पहुंच गए थे गेंद के नीचे मुकेश, लेकिन लपक नहीं पाए. कैच ड्रॉप होता हुआ सिंगल मिलेगा यहाँ पर सफवान को. स्कोर बढ़ता हुआ 23. अब केवल 2 गेंदें पारी में शेष.
दोन चेंडूमध्ये किमान बीसीसी बोरिवली संघाला मात्र इथून एक फटका मात्र मोठा हवा आहे आणि तो मोठा फटका राहीलच्या बाटमधून मात्र बाहेर निघेल का आणि जरूर संपूर्ण आता बोरिवलीकरांच्या आता मात्र नजरा राहीलकडे मात्र या ठिकाणी लागलेल्या आहेत परंतु अथर्व इथे चूक करेल का. आज काय त्यांनी तो टप्पा पिक केला असं वाटतं की या खेळपट्टीचा पूर्णपणे त्यांनी अंदाज बांधलाय आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली आहे स्पर्धेमध्ये. हो वेग आणि त्याच्यानंतर अचूक टप्पा. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्त्व नाही, तुमच्याकडे टप्पा अचूक आहे ना त्याला फार महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तो आज टप्पा परफेक्टली ठेवला आहे अथर्वनं आणि तिथे मात्र फलंदाज राहीलला बीट केलाय. जबरदस्त चेंडूच्या हाताने टाळ्या वाजायला हरकत नाही आहे या गोलंदाजासाठी. केवल गति और टप्पा अच्छा नहीं है बल्कि थोड़ी सी मूवमेंट भी प्राप्त करते हैं, थोड़ा सा अंदर की तरफ लेकर आते हैं दाहिने हाथ के बैटर के लिए. कल भी ये देखने को मिला था, आज भी वैसी गेंदबाजी, धारदार गेंदबाजी. अंतिम गेंद सामना करते हुए राहिल, लेंथ बॉल स्मैश किया जरूर है, फील्डर पहुंचेंगे गेंद पर, इस बार 2 रन तो लेना चाहेंगे. फंबल हुआ है, आसानी के साथ 2 मिल जाएंगे. तीसरा बिल्कुल उपलब्ध नहीं है, 2 ही मिलेंगे और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई सेमीफाइनल मुकाबले में बीसीसी बोरीवली की कुल रन संख्या 25 रन और टारगेट रहेगा 26 रनों का फाइनल में पहुंचने के लिए जय गणेश वाफाले बी के सामने. 3 ओवर में 26. जबरदस्त मात्र गोलंदाजी पाहिली आपण या ठिकाणी. तिन्ही गोलंदाज मात्र पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रथमेशनं 8 खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर प्रत्येक विषयनं 9 खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अथर्व विषयनं फक्त 5 धावा खर्च केल्या. बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी रही है जय गणेश वाफाले बी टीम की. इस समय कैप्टन खुश रहेंगे. हालांकि मैच अधूरा ही हुआ है, अभी तक आधा ही समाप्त हुआ है, आधा अभी बाकी है. और क्या गेंदबाज पलटवार करेंगे यहाँ पर बीसीसी की ओर से, ये देखने वाली बात है. वैसे इस टोटल को भी फाइटिंग टोटल मान सकते हैं बीसीसी के कैप्टन और उनके खिलाड़ी, मानना पड़ेगा. सोच पहले आपकी सही होनी चाहिए, फिर आप उस दिशा में सही कदम उठा सकते हो जो कि आपको चाहिए, क्योंकि मन के हारे हार है और मन की जीते जीत है. पहला ओवर बहुत ही क्रुशियल साबित होने वाला है क्योंकि पावर प्ले का ओवर है. उस ओवर में यदि गेंदबाज की जीत रही तो फिर ये मैच काफ़ी अच्छा बन सकता है, रोमांचक हो सकता है. और यदि पहले ओवर में बल्ला चल गया प्रतीक विषय का, मेरे ख्याल से वो ओपन करने आएंगे, यदि उनका बल्ला बोलता है तो फिर आपको पता है कि क्या होने वाला है. पहा अजय, आपण जर पाहिले तर दोघेही संघ जर आपण पाहिले तर फायटर आहेत आणि आपण जर विचार केला तर बीसीसी बोरिवली संघ मात्र एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाही आहे. आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो की फलक्यावरती 26चं लक्ष आहे, परंतु या 26 धावासुद्धा मात्र रोखल्या जाऊ शकतात आणि त्या क्वालिटीची गोलंदाजी बीसीसी संघाकडे आहे. मग राहील असेल, माजिद असेल, सिन्नान, तिन्ही गोलंदाज आपण पाहिले तर या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये चांगले ठरले आहेत, इकॉनॉमिकल ते राहिलेले आहेत. परंतु आता प्रश्न असा पडला की आज जयगणेश वाफाले बसची सुरुवात कशी होते. पॉवर प्लेमध्ये जर या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाने जर कमीत कमी धावा जर रोखल्या गेल्या तर मात्र जो प्रेशर जो आहे तो मात्र बॅटिंग करणाऱ्या संघावरती पाहायला मिळू शकेल. परंतु हे सर्व फक्त आपण भाकीत करू शकतोय, एक अंदाज बांधू शकतोय. परंतु रिअलमध्ये आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा राहणार आहे. टाल्यांच्या गजरानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना एका बाजूला बीसीसी बोरिवली, बुम बुम प्रतीक विषय आणि त्याच्या सोबतीला पावसाळी आकाश आलाय. प्रेक्षकांची अतूट गर्दी सध्या आपण पाहत आहोत. मिलावा जनसमुदाय सर्वांचं सहर्ष स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक प्रेक्षक मात्र या ठिकाणी आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये या भोकरीकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला थोडंसं आपण स्पीड अप करूया कारण यानंतर आपला फायनल मॅच खेळवायची आहे मित्रांनो. इस सीज़न में जय गणेश वाफाले बी टीम ने भी कोई टाइटल नहीं जीता है और बीसीसी ने भी कोई टाइटल नहीं जीता है और अब ये दोनों टीमें आपस में टकरा रही है सेमीफाइनल में. और भादाना में अभी तक टाइटल नहीं जीता है.
चलिए आई एकवीरा स्पोर्ट्स बाधा ने टीम तो पहुंच गई है फाइनल में। अब उनके सामने चुनौती किसकी रहेगी ये देखने वाली बात है। ये 3 ओवर्स बता देंगे कि कौन पहुंच रहा है फाइनल में। स्वर्गीय श्रावण कथोरे स्मृति चषक 2026 में आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है। श्रावण स्पोर्ट्स भोकरी और ग्रामस्थ मंडल भोकरी की ओर से टूर्नामेंट का ये पेनल्टीमेट मैच। प्रारंभिक जोड़ी आकाश विषय और उनके साथ प्रतीक विषय। पहला ओवर लेकर राहिल, पहली गेंद। ओ बढ़िया गेंद, अच्छा उछाल। हल्के हाथों से कट करना चाहते थे लेकिन थोड़ा सा अतिरिक्त उछाल था जिसमें बीट हुए हैं बल्लेबाज। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए राहिल। ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है दोनों टीमों के दृष्टिकोण से। अगली गेंद आगे निकले थे लेकिन इस बार दिशाहीन गेंद। ये नहीं किया जा सकता है बीसीसी की ओर से। आप यदि देखोगे तो अतिरिक्त रन खर्च करना अफोर्ड नहीं कर सकती है टीम। खाता खुलता हुआ वाईट के सौजन्य से। अतिरिक्त दाबा त्याच्यावरती तुम्हाला ब्रेक लावावं लागेल। जबरदस्त इथे पाहू शकाल अनुमान बाउन्स तिथे मात्र प्राप्त झाला। अचानक चेंडूने मात्र टेकऑफ केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय। हा दुसरा डॉट बॉल ज्या षटकामध्ये राहिलच्या वतीने आपण पाहतोय आणि आपण चर्चा सुरू केली होती की अजय राहिल पूर्णपणे फिट नाही आहे, इंजरी आहे, परंतु ज्याप्रमाणे चेंडूची हाताळणी करतोय असं वाटतं की पूर्णपणे तो तयार झालाय खास करून या स्पर्धेसाठी। जी जान लगाकर गेंदबाजी कर रहे हैं। आज देखने को मिला पिछले मैच में भी सफल रहे थे। इस बार आगे निकले और स्विंग कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, लॉन्ग लेग पर। फील्डर तैनात है वहां पर, एक ही रन मिलेगा। बहुत कम देखने को मिलता है कि वहां पर पावर प्ले के दौरान फील्डर सेट किया जाए लेकिन फील्डर मौजूद था। जानते हैं बीसीसी के कैप्टन की जो आकाश है वो थोड़ा इम्प्रोवाइज शॉट खेलना पसंद करते हैं। क्लासिक शॉट भी खेलते हैं लेकिन पीछे की तरफ ज़्यादातर रन्स बनाने को देखते हैं। तो अच्छी सोच थी। सिंगल से खाता खुला है आकाश विषय का। स्ट्राइक अब प्रतीक के पास। टीम का स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के। 26 रनों का टारगेट है वाफले बी के सामने। पहिला चेंडू फेस करेल या सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रतीक विषय। अगदी हाय बॅकलिपचा तो मात्र सातत्याने मात्र वापर करत असतो। लॉंग वे सिक्सर मारण्याचा विक्रम तो करत असतो। इथे मात्र पंच केलाय आणि आय थिंक हो शॉट ऑफ द इव्हिनिंग। चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे जात असताना बुम बुम प्रतीकच्या बॅटमधून निघणार हा पहिला सिक्सर। गजब का स्ट्रोक। उछाल का अच्छा फायदा उठाया इस दफा प्रतीक ने, जगह बनाई थी और हैमर कर दिया गेंद को कवर्स के ऊपर से। शानदार छक्का, वन ऑफ द बेस्ट शॉट्स ऑफ द टूर्नामेंट। मी पुन्हा विनंती करतोय जे हो पुन्हा उकेलाय आणि चेंडू पुन्हा लॉंग लेगच्या पलीकडे जाणार हा सलगता दुसरा षटकार। आणि जे चर्चा सुरू अशी होती की एकदा सुरुवात कशी राहणार आहे, त्या सुरुवातीवरती सर्व काही अवलंबून होतं। परंतु ऐसा लग रहा है कि प्रतीक अलग ठान कर आए हैं। या इसकी मैंने चर्चा की थी कि प्रतीक का यदि बल्ला बोलता है पहले ओवर में तो ये गेम बिल्कुल वन साइड भी हो सकता है। बैक टू बैक सिक्सेस, रन संख्या 14 पर पहुंच चुकी है। समीकरण काफ़ी आसान होता हुआ जय गणेश वाफाले बी टीम के लिए। अब यहाँ से केवल 12 रन चाहिए, 13 गेंदें शेष है। जो रणनीति कहीं ना कहीं आकाश के विरुद्ध अपनाई थी, उनको बाउंस से बीट कर रहे थे, वही रणनीति के साथ गेंदबाजी करने का प्रयास प्रतीक के विरुद्ध भी, लेकिन प्रतीक उसके लिए तैयार थे। 2 बेहतरीन शॉट्स खेले। अगली गेंद और द विकेट। कदमों का इस्तेमाल, एक और दर्शनीय स्ट्रोक लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से। लगातार तीसरा सिक्सर। लगातार तिसरा सिक्सर आणि लगातार असं वाटतं की जय गणेश वाफाले बस संघाच्या अगेन्स्ट पराभूत होण्याच्या कगारवरती पाहायला मिळतोय। कारण चालू सीझनचा विचार केला अजय तर तिसऱ्यांदाही दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आले। पहिल्यांदा आम्ही कोशिंबीर चषकामध्ये या संघाला पराभूत केलं, तर आम्ही देवलीकर चषकामध्ये सुद्धा जय गणेश वाफाले बस संघाने बीसीसी संघाला पराभूत केलं आणि आज श्रावण स्मृती भोकरी संघाच्या स्पर्धेमध्ये। और प्रतीक विषय उनके लिए सरदर्द बने हुए हैं। अर्धशतकीय पारी खेली थी उन्होंने कौशिम्बी के टूर्नामेंट में इसी टीम के विरुद्ध, और आज भी देखिए गजब की बैटिंग। 3 गेंदों पर लगातार 3 छक्के। औपचारिकताएं अब नजर आ रही है। 12 गेंदों में 6 रन चाहिए। चला सुरुवात चांगली झाली या ठिकाणी जय गणेश वाफाले बस संघाची। कुठेतरी आता मात्र चिंतेचं वातावरण बीसीसी बोर्डी संघाच्या खेम्यामध्ये आपण पाहतोय। 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 7 धावांची गरज। म्हणजे आपण इथून उल्लेख केला ज्याप्रमाणे प्रत्येक खेळतोय असं वाटतं की एका चेंडूवरती हा सामना फिनिश करू शकतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे। माजीद गोलंदाज सज्ज झाला दुसऱ्या षटकासाठी। सामना करेल आकाश विषय। ओव्हर पिच ऑन साइडला उडवला, लॉंग ऑन आहे। हो चांगला सेव्ह केला आपल्या संघासाठी। मात्र त्या ठिकाणी 5 धावा वाचवल्या
साकिबच्या माध्यमातून. साकिब ने आज इम्प्रेस किया है, इससे पहले भी वो आउटफील्ड में बहुत अच्छा प्रदर्शन करते रहे हैं, अच्छे कैचेस लपके उन्होंने. भले ही मैच अब कहीं ना कहीं झुका हुआ है वाफाले बी के पक्ष में, लेकिन अपना 100% देते हुए फील्डर, 2 क्लोज इन फील्डर, शॉट मिड विकेट, शॉट एक्स्ट्रा कवर. उल्टा शॉट, सही नतीजा, मैक्सिमम, और इसके साथ ही फाइनल में पहुंचती हुई टीम जय गणेश वाफाले बी. कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय गणेश वाफाले बी एंड हार्ड लक बीसीसी. मनोहर ठाकरे साहब की ओर से जो लगातार 4 छक्के जड़े हैं प्रतीक विषय ने, उसके लिए इनाम है 1000 रुपयों का. तो अब फाइनल मुकाबला देखने को मिलेगा जय गणेश वाफाले बी बनाम आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे. चला आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार इथे आपण देणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अष्टपैलू या ठिकाणी कामगिरी पाहिली आपण. प्रत्येक विषयीची गोलंदाजी करत असताना 2 सफलता मात्र प्राप्त केल्या आणि बॅटिंग करत असताना 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले, 24 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे